ठाणे महानगरपालिका निवडणूक मनसे ठाकरे सेना एकत्र लढणार अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली आहे। आमचा नारा 75 पार, ठाण्यात आमची सत्ता येणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आहे। आमचाही नारा 75 पार आहे। अहो दोन ठाकरे आहेत ना, नाही पण सोबत दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार सोबत बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का, या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। आपण पाहू शकतोय ही मोठी बातमी म्हणावी लागेल। या संदर्भात आपले प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय सांगाल? शिंदेंच्या आज बालेकिल्ल्यात मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार आहे। नक्कीच गेल्या काही दिवसांपासून आहे ते ठाण्यातलं राजकारण आहे ते तापताना पाहायला मिळतंय। एकीकडे ठाकरे बंधू दोन्ही एकत्र लढणार असल्याचं देखील बोललं जातंय आणि त्यानंतरून संजय राऊत यांच्याकडून अबकी बार 75 पार अशा पद्धतीचा आता देखील ठाण्यामध्ये आहे तो नारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे महायुतीमध्ये देखील आहे ते दोन्ही पक्षांकडून चाचपणी होताना पाहायला मिळते। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचा गेल्या काही दिवसापासूनचा संघर्ष आहे तो सुरू असल्याचा पाहायला मिळते। त्यानंतरून भाजपने देखील आहे तो 70 पारचा आहे तो नारा आहे तो ठाण्यामध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ठाण्यातलं राजकारण आहे ते कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे ते तापलेलं आहे। त्यामुळे नेमकं आता ठाण्यामध्ये कोणाचा बालेकिल्ला होतो हे देखील पाहणं आगामी काळात गरजेचं आहे। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता ठाण्यातच म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हाय व्होल्टेज ड्रामा होणार।